गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आज गव्हाच्या पिठापासून भजे करणार आहोत. खूप छान टेस्टी लागते. तर त्यासाठी हे बघा, लसूण घेतलेले आहे मी. हे पुदिना आहे. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघता बघता एक लाईक नक्की करा. आणि हे कोथिंबीर घेतलेलं आहे. हे कढीपत्ता आहे, ताजे कढीपत्ता आहे. आणि आता 7 ते 8 मिरची टाका. लसूण, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची आणि हे खडं मीठ आहे. जर बारीक मीठ असेल तर तुम्ही डायरेक्ट पिठात टाकू शकता. हे जिरा आहे आणि हे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. त्याला मिक्सर करून घेऊयात. आणि हे 4-5 कांदे कापून घेतलेले मी बारीक. हवा असेल तर उभे सुद्धा चिरून घेऊ शकता. आणि एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी. जो आपण मसाला मिक्सर करून घेतलं होतं ते टाकून घेऊया. व्हिडिओ बघता बघता एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि ओवा आहे, हाताने घासून टाकून घेऊयात. जे मिक्सर होतं त्यात थोडंसं पाणी टाकून ह्यात टाकून घेऊयात. जर तुमच्याजवळ कॉर्नफ्लॉवर पीठ असेल तर ती घेऊ शकता, नाहीतर तांदळाचं पीठसुद्धा टाकून घेऊ शकता तुम्ही. आधी गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊयात. आणि 1 चमचा तेल टाकायला विसरू नका. खुसखुशीत होतात. याला मिक्स करून घेऊयात. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा. आणि हे आहे तांदळाचं पीठ. जर तुमच्याजवळ तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवरचं पीठसुद्धा घेऊ शकता. आता ह्याला मिक्स करून घेऊयात. एकदम पातळ करायचं नाही. हे बघा, ह्या प्रकारे त्याला 5 ते 7 मिनिट ठेवूयात रेस्ट करायला. आणि इकडे तेल गरम झाले का बघते मी. तेल ठेवलेलं आहे गरम करायला. खूप जास्तसुद्धा तेल लागत नाही. त्याला एकदम छोटे छोटे टाकूयात भजीसारखं. कॉर्नफ्लॉवर पीठ किंवा तांदळाचं पीठ टाकल्यामुळे थोडंसं खुसखुशीत कडक सारखं कुरकुर आवाज येतो. त्यामुळे नक्की टाका. नवीन असंच काहीतरी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आधी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नक्की पोचेल. बघा, कढईत बसतं तेवढे टाकून घेतले. मीडियम आचेवर तळून घ्यायचं आहे. एकदम फुल आचेवर तळून घेतलं तर आत तसंच राहतो पीठ आणि वरती कुरकुरीत होईल. त्यामुळे मीडियम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचं. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा. सगळे बेसनाचे भजे करतात तर आपण गव्हाचे भजे करतो आहे. गव्हाच्या पिठाचे भजे करतो आहे. किती छान झालेले आहेत. व्हिडिओ लाईक करा, चॅनल आधीच सबस्क्राईब करा. असंच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नेक्स्ट रेसिपी असंच काहीतरी घेऊन येईन.
तर चला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.